व्हॉइस ऑफ मीडियाच्या कोपरगाव तालुका कार्यकारिणी जाहीर. ज्येष्ठ मार्गदर्शकपदी डॉक्टर तानाजी लामखडे मामा यांची नियुक्ती. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने व जिल्हा कार्यकारिणीने कोपरगाव तालुका कार्यकारिणी घोषित केली आहे. त्यात प्रशांत रावसाहेब टेके पाटील यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुमित दगडू दरेकर तालुका उपाध्यक्ष, बापू परभत घुमरे सचिव, नामदेव सुखदेव कोळपे संघटक, प्रल्हाद भगवान मेहरे सहसंघटक, आप्पासाहेब बाबूराव रहाणे उपसंघटक आदींची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तसेच विशेष बाब म्हणजे नेपाळ सरकारने नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केलेले व जागतिक पातळीवर काम करणाऱ्या गांधी पीस फाउंडेशनने डॉक्टरेट पदवी देऊन गौरवलेले डॉक्टर तानाजी रावजी लामखडे मामा यांची ज्येष्ठ मार्गदर्शकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जागतिक पातळीवर पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढा देण्यासाठी उभी असलेली एकमेव संघटना म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया विश्वासाने पाहिली जाते. संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात संघटना नेत्रदीपक कामगिरी बजावत आहे. त्यांना राज्य कार्यकारिणी सदस्यांचे प्रबळ पाठबळ मिळत असते. तसेच अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पदाधिकारी नियुक्ती करण्याचे काम जोमाने सुरू केले. नवनियुक्त कोपरगाव तालुका कार्यकारिणीचे सर्व स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येते. कोपरगाव तालुक्यातील सर्वसामान्य माणसाच्या समस्या आपल्या लेखनातून विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध करून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचवणारे मुख्य माध्यम असणाऱ्या पत्रकार बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझ्यासह संपूर्ण कार्यकारिणी नेहमीच तत्पर असेल, असे प्रतिपादन नूतन तालुकाध्यक्ष प्रशांत टेके पाटील व ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर तानाजी लामखडे मामा यांनी केले. अहिल्यानगरचे आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, समाजभूषण डॉक्टर, नोबेल पुरस्कार प्रदान प्राप्त, नाशिक लोकशाही न्यूजचे अहिल्यानगरचे उपसंपादक श्री तानाजी लामखडे मामाराव देवकर.